हॅलो, नमस्कार. आजचा दिवस खूप विशेष आहे बघा. म्हणजे काय आहे, ते आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे ना. पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे, सगळीकडे पाणीच पाणी. आणि हे ऐकलंय कोलरिसच्या एका कवितेमध्ये, द राईम ऑफ एन्शियंट मरीनर या कवितेमध्ये तो खलाशी त्याचा जेव्हा ते जहाज समुद्रामध्ये सगळं बर्फ होऊन स्टकअप झालेलं आहे, त्यावेळेला समुद्राकडे बघून त्यानं असं म्हटलेलं आहे की वॉटर वॉटर एव्हरीवेअर, नॉट अ ड्रॉप टू ड्रिंक. पाणीचं पाणी चहूकडे, पिण्यालाही थेंब नाही, अशी अवस्था होते. आता मी हे पाणी 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 करतो, ह्या पाणचटपणा काय लावला आहे असं तुमच्या मनात येईल. पण एक सांगतो, आजचा दिवसच मुळी पाणसटपणाचा दिवस आहे. म्हणजे पाण्याचा दिवस आहे, म्हणजे जागतिक जलदिन आहे, म्हणजे इंटरनॅशनल वॉटर डे आहे. आता काय आहे माहिती का, इंटरनॅशनल डे असला ना, त्याला एक थीम दिलेली असते. आजच्या ह्या 22 मार्च 2026 वॉटर डेला थीम काय दिली आहे माहिती का? याची थीम आहे वॉटर अँड जेंडर. फार वेगळा आहे विचार. वॉटर अँड जेंडर हा विचार वेगळा आहे. जेंडर, पाणी आणि जेंडर. जेंडर म्हणजे स्त्री पुरुष वगैरे वगैरे सगळे. आता काय संबंध आहे सांगतो. ह्याच्यासाठी एक स्लोगन दिलेली आहे. स्लोगन जागतिक पातळीवरती स्लोगन आहे ती अशी, वेअर वॉटर फ्लोज इक्वॅलिटी ग्रोज. बघा, पाणी भेदभाव करत नाही. स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये इक्वॅलिटी पाण्याकडे आहे, पण आम्ही मात्र भेदभाव केलेला आहे. मला आठवतं बघा, म्हणजे साधारणतः 60-65 वर्षापूर्वीचा तो काळ आहे. पाण्याचा दुर्भिक्ष. पाथर्डीला आम्ही राहत होतो. पाणी म्हणजे दूरवर असलेलं एकमेव विहीर, गोड्या पाण्याची, ज्याला लबडे यांची ती विहीर होती, त्याला लबड्याचा झिरा म्हणायचे. का कोण नाही, पण लबड्याचा झिरा म्हणायचे. तिथून हंडा, कळशी आणि बादली घेऊन जायचं, ते शेंदायचं, वर काढायचं, हंडा कळशी डोक्यावर घेऊन यायचं. असं पाणी घरामध्ये आम्हाला प्यायला मिळायचं. कोण आणायचं? आमच्या बहीण आणि आई. त्या विहिरीवर सदैव पाणी भरायला येणाऱ्या स्त्रियाच होत्या. पुरुष मंडळी आयत पाणी प्यायला तयार असायचे. कधी कधी असं होतं, ती पुरुष मंडळी असायची, कोण माहिती का, राजस्थानहून आलेले ते भय्य लोक, त्यांना महाराज म्हणत असत. महाराज ते म्हणजे 2 डबे बांधून त्याची कावड करून ते पाणी भरून आणून टाकायचे, तेही असायचे. हां, पुरुष जातीचा एक होता रेडा. ह्या रेड्यावर पखाल असायचे, पखाल. आणि ते पखालीत पाणी भरून तो रेड्याचा मालक आमच्या घरामध्ये भांड्यांमध्ये ते पाणी ओतायचा, रेडा. मग ते म्हणत होते ना, जन्माला आला रेडा आणि पाणी वाहून मेला. पण साधारणतः ते सुद्धा नियोजन महिलांकडेच असायचं.
आमची आईच ठरवायची पाणी ते विकत घेणं, त्याचे पैसे देणं, काय असेल ते. काय हो, पैसे म्हणजे काय, ते एक कावड आणून टाकले ना की ते आणा, 2 आणे, 4 आणे काहीतरी देत असं ते. पण हे नियोजन मॅनेजमेंट महिलांकडेच होतं. अरे काय आहे, मी आता नंतर मला आठवतं अहो, पाण्याचं दुर्भिक्ष इतकं 50-60 वर्षापूर्वी नगरला मी जायचो अधूनमधून. तिथून रस्त्यामध्ये 3 ते 4 फूट खाली खड्डे घेऊन तिथे नळ थोडा वेळच यायचा, बारीकच यायचा. तिथे उतरून हेही त्या महिलाच करत असत शक्यतो. ते बघा हां, पाण्याचं सगळं नियोजन हे मला आठवतं त्या काळापासून हे महिलांच्याच हातात आहे. आणि म्हणून ही थीम आहे बरं का, इक्वालिटी, इक्वालिटी, व्हेअर वॉटर फ्लोज इक्वालिटी ग्रोज. आणि वॉटर अँड जेंडर त्याचं काय आहे, त्या असं एक त्यांनी सुचवलेलं आहे जागतिक पातळीवर 2030 पर्यंत हे सगळी बॅरियर्स आहेत, स्त्री पुरुष वगैरे असा फरक, ॲक्सेसिंग अँड कंट्रोलिंग, बेनिफिटिंग फ्रॉम वॉटर, हे वॉटर मॅनेजमेंट आहे ना, हे सगळं इक्वल लेवलला आणायचं, स्त्रियांनाही तेवढाच व्हॉईस असेल असं ते सूत्र 20 ते 23पर्यंत करायचं. तर सांगू का, पाणी पाणी माझ्या आयुष्यात खूप पाहिली, पण ते काही वयापर्यंत. हां, नाशिकला मात्र कसं आहे माहिती का, ते गाण्यात आहे ना, यमुनेला हे पोर चढे गेला मोहन कुणीकडे. आता यमुनेला नाही, पण आमच्याकडे नाशकात आता गंगेला म्हणतो मी, खरं गोदावरीला, आम्ही गंगा म्हणतो बा. नाशिकची ती गंगा, त्या गंगेला ही पूर चढे. इतका कधी कधी चढायचं की आम्ही त्या गंगेच्या काठावर राहत होतो तेव्हा रात्रभर समोरून ते पाणी धो 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 घो असा त्याचा आवाज करत करत वाहत असायचं. त्या पुरामध्ये व्हिक्टोरिया पुलावरून काही शूर वीरांना उड्या मारायचे. तिथून थेट खाली आम्ही राहत होतो मोदकेश्वर गणपती, तिथपर्यंत यायचे पोहत. हे 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 खूप पाणी होतं नाशकात, भरपूर पाणी होतं. हां, पूर्वी पाण्याला प्रेशर फार नसायचं म्हणून आम्ही सोमवार पेठेत राहत असताना ते 2-2 मजले बादल्या वरून यायचं. पण ते काम आमच्या वहिनी आणि बहीण हेच करत असत शक्यतो. आम्ही अधूनमधून मदत करण्याचा एक आपला देखावा करायचा करत असतो. आता हे सगळे विचार. हां, त्यानंतर शिरूरला आलो. शिरूरला तर काय अवस्था होती अहो, इतकं दुष्काळ आणि इतकं दुर्भिक्ष पाण्याचं. साधारणतः 50 एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. अगदी थोडंसं पाणी यायचं, खालून वरपर्यंत आम्हाला भरून न्यावं लागायचं. कधी कधी इतका दुष्काळ असायचा, आम्ही ते प्रोफेसर कॉलनीमध्ये नदीच्या काठावर होतो, घोड नदीच्या. आता घोड नदी का ती व्हायची कसली, उन्हाळ्यात ती फार कोरडी पडलेली असायची, पण आम्ही तिथे जायचो. त्या पात्रामध्ये जिरे करायचे आणि ते जमा झालेलं पाणी भरून घरी यायचं. काढले पाण्याच्या. पण एक नक्की आहे की हा, पुण्यात मात्र काय झालं माहिती का, पुण्याचे लोक जास्त पाणचट असं असं म्हणतात. म्हणजे अशी गंमत सांगतात, दिल्लीला एका हॉटेलमध्ये ते मॅनेजरला बोलावलं मालकाने, अरे कोणाची पार्टी येणार आहे आत्ता, खूप लोक येणार आहे. हां, ते येणार आहेत महाराष्ट्र कुठून, पुण्याहून येणार. कधी आज येणार ना, ते रात्री नळवरचं आहे ना आपले, ते कॉक अर्धा करून ठेवू, कमी येईल, अधूनमधून बंद करू जाऊ. अरे लोक फार कसं आहे, पुणेरी माणूस म्हणजे दाढी करायला लागला की इकडं नळ चालूच आहे, ब्रश तोंडात ठेवला इकडं नळ चालूच आहे. आम्हाला चैनच पडत नाही मग. ते नळ बंद केला तर ते ब्रशिंग आणि शेविंग थांबतंच. पाण्याच्या अशा खूप गोष्टी आहेत. पण एक महत्त्वाचं आहे की पाणी हे जीवन आहे आणि पाणी हे योग्य रीतीनं मिळवलं पाहिजे. काय माहिती का, पाणी बिघडलं तर काय होतं, पॉल्युशन असं म्हणतो ना आपण. पाणी बिघडलं तर काय होतं,
अहो सगळीकडे गोंधळ आणि रोगराई ना. मग आम्ही म्हणतो ते गंगा कसली हो, गटार गंगा झाली आहे. पाण्याला सांभाळलं पाहिजे, पाण्याचं नियोजन केलं पाहिजे, पाण्याला जपलं पाहिजे, कारण त्या पाण्यावरच आपलं जीवन आहे. आणि हे सगळं करत असताना जेवढा आवाज पुरुषांचा आहे तेवढाच आवाज स्त्रियांचा असला पाहिजे. हे मॅनेजमेंटमध्ये त्यांचा सहभाग असला पाहिजे. म्हणून इक्वॅलिटी वॉटर अँड जेंडर असं ते म्हटलेलं आहे. खूप पाण्याबद्दल बोलता येईल, पण एक निश्चित आहे, आता आजकाल असं झालं आहे, पूर्वी म्हणायचे हो लहानपणी, आता काय एक वेळ अशी येईल की आपल्याला पाणी विकत घ्यावं लागेल. अरे काय बा एवढं पाणी आहे ना, अहो काय म्हणतात ना ते पृथ्वीचा बराच मोठा भाग पाण्याखाली वगैरे आहे. परवा मी गोव्याला गेलो होतो ना, गोव्याला गेलो त्या बीचवर गेलो आणि बघितलं अथांग समुद्र, केवढं पाणी होतं, केवढं पाणी, सगळीकडे पाणी आहे, खूप पाणी आहे पृथ्वी तलावर. एक मला गंमत सांगू का, पाथर्डीला असताना आमचं पाण्याचे एवढे हाल झाले, पण इतक्या वर्षांनंतर आत्ता 2-3 वर्षापूर्वी आम्ही आमचा वाडा विकला आणि घेणाऱ्या पोरांनी तो पाडला आणि त्यांनी मला कळवलं फोन करून, काका आम्ही इथे बोर घेतलं. अरे बोर ते तिथे आपलं वाडा, हो, आणि असं पाणी लागलं म्हणजे बघा इतकं पाणी होतं खाली, पण आम्हाला काय ते मिळालं नाही कधी. काय आहे, पाणी जीवन आहे, पाणी तारक आहे, तसं पाणी मारक पण आहे. पुरामध्ये काय होतं माहिती आहे आपल्याला. तर हे सगळं करत असताना पाण्याला सांभाळणं, पाण्याचं जतन, पाण्याचं रक्षण, पाण्याचं नीट नियोजन, या सगळ्या गोष्टींसाठी हा जागतिक जलदिन आहे. वर्ल्ड वर्ल्ड वॉटर डे. प्या पाणी, पण जपून प्या.